Hello, my dear student. Welcome to my YouTube channel. We discuss today another important session of a morphology, that is a fruit. Fruit बद्दल discussion करू. Fruit is a nothing but student. Fruit is the after fertilization, it is a ripen mature ovary याला आपण fruit म्हणतो. मला माहिती आहे after fertilization, ripen ovary get converted into the fruit and ovules get converted into the seeds. हे seeds मध्ये convert होतात. Okay. So fruit is the characteristic feature of the angiosperm. एन्जिओस्पर्मिक प्लांटचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणून फ्रूट आपण ओळखलं जातं. ओके, इट इज अ मॅच्युअर और द रॅपन ओव्हरी डेव्हलप आफ्टर द फर्टिलायझेशन. आपण आता सांगितलं की ही रॅपन ओव्हरी किंवा मॅच्युअर ओव्हरी आहे आणि इट गेट डेव्हलप आफ्टर द फर्टिलायझेशन. जर फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन बनत असेल देन इट कॉल्ड बी पार्थिनोकार्पिक फ्रूट. जर फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन बनत असेल तर अशा फ्रूटला आपण पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणून ओळखलं जाईल. ओके, सम फ्रूट लाईक ग्रेप्स, बनाना, सीड आर नॉट फाउंड. सच टाइप ऑफ फ्रूट कॉल्ड ॲज अ पार्थिनोकार्पिक ऑर द सीडलेस फ्रूट. ज्यामध्ये तुम्ही बघतो ग्रेप्समध्ये, बनानामध्ये सीड प्रेझेंट नसतात. ओके, आणि अशा टाईपच्या फ्रूटला आपण पार्थिनोकार्पिक फ्रूट किंवा आपण अशा टाईपच्या फ्रूटला सीडलेस फ्रूट म्हणून ओळखलं जातं. पार्थिनोकार्पी इंड्यूस केलं जातं थ्रू द ऍप्लिकेशन ऑफ अ ग्रोथ हार्मोन. आपण जो ग्रोथ हार्मोन आहेत, ग्रोथ हार्मोन इंड्यूस करून किंवा ग्रोथ हार्मोनचा यूज करून पार्थिनोकार्पीला आपण इंड्यूस केलं जातं. देन फ्रूटच्या बाहेर प्रेझेंट आहे फ्रूट वॉल अँड दिस फ्रूट वॉल इज रेफर्ड ॲज द पेरिकार्प. या पेरिकार्प बद्दल पण आपण डिस्कशन करू. आफ्टर द रॅपनिंग द ओव्हरी वॉल चेंजेस इनटू द पेरिकार्प. जी ओव्हरीची वॉल होती ती ओव्हरी वॉल पेरिकार्प मध्ये म्हणजे फ्रूट वॉल मध्ये कन्वर्ट होत आहे. ओके, दिस पेरिकार्प मे बी थिक असू शकते. दिस पेरिकार्प मे बी थिक, मे बी फ्लेशी असू शकते. इट मे बी हार्ड असू शकते. इट मे बी थिन असू शकते किंवा इट मे बी सॉफ्ट असू शकते. तो पेरिकार्प इट मे बी द थिक, फ्लेशी, थिक किंवा हार्ड किंवा थिन सॉफ्ट अशी पेरिकार्प आपल्याला दिसते. इन फ्लेशी फ्रूट पेरिकार्प फ्रूट वॉल इज मेड अप ऑफ 3 लेअर. जे फ्लेशी फ्रूट आहे, फ्लेशी फ्रूट म्हणजे ज्यांच्याकडे वॉटर कंटेंट जास्त आहे, अशा फ्रुट्सकडे तो पेरिकार्प 3 लेअरनं बनलेला आहे. वन इज बघा, दीज आर 3 लेयर्स. वन इज कॉल्ड इपिकार्प, सगळ्यात बाहेर आहे तो इपिकार्प आहे. देन आतमध्ये मिझोकार्प आहे. देन त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे एंडोकार्प. दीज आर द 3 लेअर: इपिकार्प, मिझोकार्प and the endocarp. Epicarp is the outermost layer. सगळ्यात बाहेरची लेअर आहे, outermost layer आहे. इट मे बी थिक और थिन अँड हार्ड ऑर द सॉफ्ट. ही थिक किंवा थिन आहे किंवा हार्ड किंवा सॉफ्ट असू शकते. सो इट फॉर्म द आउटर लेअर ऑफ अ फ्रूट विच इज कॉल्ड एज अ रिंग. काही फ्रूट मध्ये ही आउटर लेअर बनवते, जसं की ऍपल मध्ये आपण या आउटरमोस्ट लेअरला विच इज रेफर्ड एज एपिकार्पला रिंड म्हणून ओळखलं जातं. मिझोकार्प मिडल लेअरची आहे विच इज थिक आहे अँड फ्लेशी इन मँगो. थिक आणि फ्लेशी दिसतं मँगो मध्ये. ओके, पीच मध्ये, डेट पाम मध्ये आपल्याला अशी मिझोकार्प दिसतं. इन कोकोनट दिस लेअर इज मेड अप ऑफ अ फायब्रस विच इज कॉल्ड एज अ कोर. कोर म्हणजे वरचं बूर, नारळाचा जो असतो ना, फायब्रस लाईक. तर ही कोकोनट मध्ये जी मिझोकार्प आहे विच इज अ फायब्रस, ऑल्सो कॉल्ड एज अ कोर म्हणून ओळखलं जातं. ओके, एंडोकार्प इट इज फॉर्म द इनरमोस्ट लेअर. ही एंडोकार्प इनरमोस्ट लेअर आहे. ओके, so this endoform is the innermost layer. Okay, it may be thin membranous, जसं की थिन असू शकते किंवा मेम्ब्रेनस असू शकते, जसं ऑरेंज मध्ये आहे, डेट पाम मध्ये आहे, किंवा थिक आणि हार्ड. तुम्हाला मँगो कोकोनट मध्ये थिक आणि हार्ड एंडोकार्प दिसल. सो एनी फ्लेशी फ्रूट हॅव अ 3 इम्पॉर्टंट लेअर विच इज आउटरमोस्ट रेफर्ड एज द एपिकार्प, देन मिझोकार्प, देन एंडोकार्प. ओके, इपिकार्प आउटरमोस्ट आहे. ही थिक, थिन किंवा हार्ड किंवा सॉफ्ट असू शकतं. ओके, आणि काही केसमध्ये आउटर लेअरला आपण आउटरमोस्ट लेअरला रिंड म्हणतो. मिझोकार्प मिडल लेअर आहे, थिक फ्लेशी मँगो मध्ये दिसू शकते किंवा पीच मध्ये, डेट पाम मध्ये. पण कोकोनट मध्ये जी मिझोकार्प आहे विच इज अ फायब्रस, आपण त्याला कोर म्हणून ओळखलं जातं, कोर. एंडोकार्प इनरमोस्ट आहे, थिन आहे, मेम्ब्रेनस आहे ऑरेंज मध्ये, डेट पाम मध्ये. पण थिक तुम्हाला थिक किंवा हार्ड सुद्धा दिसू शकतो कोणामध्ये, मँगो कोकोनट मध्ये. ठीक आहे. देन फ्रूट, दिस फ्रूट इट मे बी अगेन डिवायडेड इन टू द, आपण याला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलात. एक आहे ट्रू फ्रूट किंवा याला यू कार्प म्हणू शकतो.
आपण ट्रू फ्रूट म्हणा किंवा याला यू कार्प म्हणू शकतो. ओके, और यू कार्पिक फ्रूट. ओके, ट्रू फ्रूट, यू कार्प किंवा यू कार्पिक फ्रूट. अनदर इज अ फॉल्स फ्रूट और सुडोकार्प और द सुडोकार्पिक फ्रूट. अशा दोन टाईपचे फ्रुट्स आपण डिवाइड केलात. ट्रू फ्रूट किंवा यू कार्पिक कोणाला म्हणायचे, असे फ्रूट जे की डायरेक्टली ओहरीपासून डेव्हलप झालेत अशा फ्रूटला आपण ट्रू फ्रूट म्हणतो किंवा त्यांना यू कार्पिक फ्रूट म्हणतो. फॉल्स फ्रूट ते फ्रूट आहेत जे की अदर दॅन द ओहरी डेव्हलप करत असतील अशा फ्रूटना आपण फॉल्स फ्रूट म्हणून ओळखलं जातं. सो ट्रू फ्रूट वेन द फ्रूट इज डेव्हलप ओनली फ्रॉम द ओहरी. जे असे फ्रूट आहेत जे की ओनली ओहरीपासून डेव्हलप केलेत अशा फ्रूटला आपण ट्रू फ्रूट म्हणून ओळखलं जातं. जसं की मँगो मध्ये, कोकोनट मध्ये अशी कंडिशन आपल्याला दिसते. हे ट्रू फ्रूट आहेत जे की डायरेक्टली ओहरीपासून डेव्हलप. पण काही केसमध्ये काही फ्रूट इन प्लेस ऑफ ओहरी सम अदर पार्ट ऑफ फ्लोरल लाईक थॅलॅमस पासून काही फ्रूट बनतात, काही कॅलिक्स पासून बनतात, काही इन्फ्लोरन्स मॉडिफाय इनटू द फ्रूट ऑर अ पार्ट ऑफ अ फ्रूट. तुम्हाला माहित आहे, तुम्ही पायनॅपल कंझ्युम करता. पायनॅपल इट मेड फ्रॉम द इन्फ्लोरन्स पासून बनलेला आहे. ओके, इट इज नॉट अ ट्रू फ्रूट. हा ट्रू फ्रूट नाही, हा फॉल्स फ्रूटच्या कॅटेगरीमध्ये येतो. असे भरपूर आहेत. ऍपल थॅलॅमस पासून बनलेला आहे. ओके, तर अशा फ्रूटला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो जे की ओहरीपासून डेव्हलप केले नाहीत. आणि जे ओहरीपासून डायरेक्टली डेव्हलप करतात ते फ्रूट जनरली आपण ट्रू फ्रूट म्हणून ओळखलं जाईल. ठीक आहे. बघा, देन यासोबत जसं की एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर बघा, ऍपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, ऍपल, स्ट्रॉबेरी, पियर, मलबेरी, ओके, फिग. ओके, फिग पण दिसतं आपल्याला. ओके, ऍपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, पियर आहे, मलबेरी आहे, फिग आहे, कॅशूनट आहे, कॅशूनट, देन ऍपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, देन ओके, हे सगळे फ्रूट फॉल्स फ्रूटच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. देन थॅलॅमस ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट द फ्रूट फॉर्मेशन. सच फ्रूट आर काढण्याचं फ्रूट. मी आता सांगितलं ऍपल सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि ऍपल कोणापासून बनला, म्हणजे ऍपल जो पार्ट कंझ्युम करतो तो ऍक्च्युअली थॅलॅमस आहे. ओके, तर थॅलॅमस सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करत आहे फ्रूटमध्ये. देन स्टुडंट, क्लासिफिकेशन ऑफ अ फ्रूट. फ्रूटला आपण अजून क्लासिफाय करतो. फ्रूट आर क्लासिफाय इंटू द 3 ग्रुप. वन इज कॉल्ड सिंपल फ्रूट, अनदर कॉल्ड ऍग्रिगेट फ्रूट, अँड अनदर कॉल्ड ॲज अ कॉम्पोजिट या मल्टिपल फ्रुट्स म्हणतो. ओके, कॉम्पोजिट म्हणा किंवा मल्टिपल फ्रुट्स म्हणून ओळखलं जातं. सिंपल फ्रुट्स कुणाला म्हणायचं? These fruit develop from ovary of monocarpellary gynoecium or multicarpellary syncarpous gynoecium, and only one fruit is developed from the gynoecium. सिंपल फ्रूट ते आहेत. सिंपल फ्रूट बनण्यासाठी एक क्रायटेरिया तुमच्याकडे आहे. काय? की हा फ्रूट एक तर असा मोनोकार्पलरी गायनोशियम पासून बनलाय, एकच गायनोशियम प्रेझेंट होतो, मोनोकार्पलरी, किंवा मल्टिपल गायनोशियम आहेत, म्हणजे सॉरी, गायनोशियम मध्ये मल्टिपल कार्पल आहेत, पण हे कसे आहेत? सिनकार्पस. सिनकार्पस म्हणजे कसे आहेत? फ्यूज वाले, अशी कंडिशन असेल. या दोन गायनोशियम पासून बनलेला फ्रूट विच इज रेफर्ड ॲज द सिंपल फ्रूट म्हणतो. आणि जनरली ओनली वन फ्रूट डेव्हलप फ्रॉम द गायनोशियम. फक्त एकच फ्रूट या गायनोशियम पासून डेव्हलप होतो. जसं की मँगो मध्ये, पी मध्ये अशी कंडिशन दिसेल. दुसरं ॲग्रिगेट फ्रूट. दीज फ्रूट डेव्हलप फ्रॉम द मल्टीकार्पलरी अपोकार्पस गायनोशियम. आता हे पण एकापेक्षा जास्त गायनोशियम न बनलेत, पण इथला गायनोशियम कसा आहे? एकापेक्षा जास्त गायनोशियम मध्ये बनलेत, पण हे गायनोशियम ऑन थॅलॅमस अपोकार्पस कंडिशन मध्ये आहेत. म्हणजे कसे आहेत? हे फ्री आहेत. अशा गायनोशियम त्यामध्ये पासून तयार झाला. सो दिस आर रेफर्ड ॲज. In apocarpus condition, each carpel is free from each other and it form a fruitlets. प्रत्येक कार्पल फ्री आहे आणि एक प्रत्येक कार्पल फ्रुटलेट बनतो. अँड ॲग्रिगेट फ्रूट आर मेड अप ऑफ अ बंच ऑफ फ्रुटलेट्स. खूप साऱ्या फ्रुटलेट्स, छोटे छोटे फ्रुट्स बनतात, विच इज नोन ॲज अ इटिरो. त्याला आपण इटिरो म्हणून ओळखलं जातं. जसं की स्ट्रॉबेरी आहे, ओके,
लोटस आहे, रोज आहे, यामध्ये दिसतात. इन स्ट्रॉबेरी थॅलॅमस इज अ फ्लेशी अँड स्मॉल. ॲक्ने आर फाउंड ऑन इट्स सरफेस. थोडस त्याच्या सरफेसवर ॲक्नीज अवेलेबल दिसतात. आणि थॅलॅमस हा फ्लेशी आहे आणि खूप स्मॉल टाईपचा आपल्याला दिसतो. ओके. देन कंपोजिट फ्रूट, ऑल कंपोजिट फ्रूट आर अ फॉल्स फ्रूट. पुन्हा सगळे कंपोजिट फ्रूट हे फॉल्स फ्रूट आहेत. इन कंपोजिट फ्रूट होल इन्फ्लोरन्स इज मॉडिफाईड टू द फ्रूट. मी आता सांगितलं सगळा इन्फ्लोरन्स मॉडिफाय झालाय कशामध्ये, फ्रूटमध्ये. दीज आर ऑफ टू टाइप्स. हे दोन टाइपचे आहेत. कुठले दोन टाइपचे आहेत बघा एकदा. दोन टाइपचे आहेत. एक आहे सोरोसिस. सोरोसिस कोणाला म्हणायचं? द फ्रूट डेव्हलप फ्रॉम अ स्पाइक. हे आपण मागे शिकला. असा फ्रूट जो स्पाइक, स्पॅडिक्स और कॅटकिन इन्फ्लोरन्स पासून बनलाय, अशा फ्रूटला, म्हणजे असा फ्रूट जो स्पाइक, स्पॅडिक्स किंवा कॅटकिन इन्फ्लोरन्स पासून डेव्हलप झाला, अशा फ्रूटला आपण सोरोसिस म्हणतो. एक्झाम्पल पाइनएपल, ज्याला आपण अननस म्हणतो, जॅक फ्रूट ज्याला फणस म्हणतो आपण, मलबेरी, हे सुद्धा फ्रूट सोरोसिसचं एक्झाम्पल आहेत. दुसरा आहे सायकॉनस किंवा सायकोनियम. दीज फ्रूट डेव्हलप फॉर द हायपनथोडियम इन्फ्लोरन्स. हायपनथोडियम टाईपचा इन्फ्लोरन्स एक स्पेशल टाईपच्या फ्रूट मध्ये आहे. तिकडं कुठल्या फिग फ्लावर किंवा फिग प्लांट मध्ये तुम्हाला हायपनथोडियम टाईपचा इन्फ्लोरन्स दिसतं. ओके, अशांना आपण म्हणतो सायकोनियम किंवा सायकोनस. यामध्ये पण मेनी ॲक्ने डेव्हलप फ्रॉम द पिस्टिलेट फ्लावर. ओके, जसं की फायकस स्पेसिस, दॅट इज फिग, पीपल मध्ये अशी कंडिशन आपल्याला दिसतात. सो देर आर 3 टाइप्स ऑफ फ्रूट: सिंपल, ॲग्रिगेट, कंपोजिट. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, सिंपल फ्रूट मोनोकार्पलरी गायनोशियम किंवा मल्टीकार्पलरी सिनकार्पस पासून बनतं. ॲग्रिगेट फ्रूट मल्टीकार्पलरी अपोकार्पस गायनोशियम बनतो. आणि कंपोजिट फ्रूट हे सगळे कसे आहेत? फॉल्स फ्रूटच्या कॅटेगरीमध्ये येतात. हे दोन टाइप्स आहेत. एक सोरोसिस, जे की स्पाइक, स्पॅडिक्स किंवा कॅक्टिन इन्फ्लोरन्स पासून बनलाय, आणि दुसरं सायकोनस किंवा सायकोनियम, हा हायपनथोडियम टाइपच्या इन्फ्लोरन्स पासून बनलाय. मला हे लक्षात ठेवावं लागेल. देन सगळ्यात अगोदर आपण डिस्कशन करू सिंपल फ्रूट बद्दल. सिंपल फ्रूट आहेत काय नेमके? सिंपल फ्रूट इज अ नथिंग बट, सिंपल फ्रूट आर टू टाइप्स. सिंपल फ्रूट दोन टाइपचे आहेत. याला आपण जर डिवाइड केला सिंपल फ्रूटला तर दोन टाइप दिसतात. एक आहेत सिंपल फ्लेशी फ्रूट, सिंपल फ्लेशी फ्रूट, आणि दुसरे आहेत सिंपल ड्राय फ्रूट. ओके, सिंपल फ्रूटला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केला. त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे सिंपल फ्लेशी फ्रूट. ओके, सिंपल फ्रूट फ्लेशी फ्रूट मध्ये काय? इन सिंपल फ्लेशी फ्रूट, फ्रूट वॉल और पेरिकार्प इज डिफरन्शिएटेड इनटू द इपिकार्प, मिझोकार्प इन इंडोकार्प. ओके, फ्लेशी आहेत तर वॉटर कंटेंट आहे, आणि वॉटर कंटेंट आहे तर यांचा फ्रूट वॉल म्हणजे पेरिकार्प, इपिकार्प मध्ये, मिझोकार्प मध्ये आणि एंडोकार्प मध्ये आज इझिली डिफरन्शिएट केलं जातं. फ्लेशी फ्रूट आर द फॉलोइंग टाइप्स. खूप सारे आहेत. त्यापैकी पहिला टाइप ड्रूप फ्रूट. आणि हे इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या एनसीईआरटी मध्ये गिवन आहे ड्रूप बद्दल, त्यासाठी इम्पॉर्टंट. ड्रूप फ्रूट आहे नेमकं काय? ओके, ड्रूप फ्रूट इज अ नथिंग बट, वी कॅन सिम्पली कॉल these fruit in mango and coconut develop from the monocarpellary gynoecium. The fruit in mango, the fruits in mango and coconut, it is developed from the monocarpellary gynoecium and superior ovary, and which have a one seeded condition. These fruit एंडोकार्प इज अ हार्ड अँड द स्टोनी. या फ्रूट मध्ये आतमध्ये असणारा एंडोकार्प हार्ड आहे, स्टोनी आहे. सो दीज फ्रूट आर ऑल्सो कॉल्ड एज अ स्टोनी फ्रूट्स. याला आपण स्टोनी फ्रूट्स म्हणून पण ओळखलं जातं. मँगो मध्ये, कोकोनट मध्ये, आल्मंड मध्ये, वॉलनट मध्ये, प्लम्प मध्ये अशी कंडिशन तुम्हाला अवेलेबल दिसेल. सो दीज आर ऑल आर द एक्झाम्पल ऑफ अ ड्रूप फ्रूट. आणि ड्रूप मध्ये पण स्टोनी फ्रूट्स म्हणून ओळखलं जातं. इन मँगो द आउटरमोस्ट कव्हर और थिन रिंड इज कॉल्ड एज एपिकार्प. आउटरमोस्ट कव्हरला आपण एपिकार्प म्हणतो. ओके, and middle layer, middle edible fleshy part is a mesocarp and the inner stony hard is endocarp. ओके, मँगोला जर आपण पर्टिक्युलर डायग्रामॅटिकली जर बघितलात मँगो, ओके, तर मँगोच्या डायग्राम मध्ये तुम्हाला अशी कंडिशन दिसेल. हे घ्या. ओके, तर सगळ्यात बाहेरची अवेलेबल असणारी ही लेअर विच इज रेफर्ड ॲज द एपिकार्प, हे एपिकार्प. देन त्याच्यानंतर आतमध्ये अवेलेबल आहे दिस इज अ फ्लेशी. ओके, याला इपिकार्पला तुम्ही रिंड म्हणून सुद्धा ओळखलात. आतमध्ये अवेलेबल आहे दिस आर फ्लेशी लेअर इज रेफर्ड ॲज द मिझोकार्प.
आणि हे आहे एंडोकार्प, आणि एंडोकार्पच्या आतमध्ये आहे सीड, जे की आपण म्हणतो कोय आहे ना, कोय ही एंडोकार्प आहे आणि कोयच्या आतमध्ये एक सीड असतं, दॅट इज रेफर्ड ॲज द सीडेड, वन सीडेड कंडिशन असतं. सो इन द कोकोनट इपिकार्प इज अ व्हेरी हार्ड अँड थिन. कोकोनट मध्ये एपिकार्प हा हार्ड आहे आणि खूप थिन आहे, वाईल मिझोकार्प इज अ थिक अँड फायब्रस. हा जो कोकोनट मधला हा वाला मिझोकार्प आहे आणि हा मिझोकार्प इज अ थिक अँड फायब्रस, थिक फायब्रस आहे. द एंडोकार्प इज अ हार्ड अँड सीड इज प्रोटेक्टेड इन इट. मँगोच्या केसमध्ये एंडोकार्प हार्ड अँड सीड आहे. And the sweet water and edible part of coconut are liquid or solid endosperm respectively. Okay, जो water आहे आणि edible part of coconut हा the sweet water and edible part of coconut are liquid and solid endosperm respectively. Okay, एंडोस्पर्म सॉलिड असतो आणि स्वीट वॉटर वाला पार्ट हा इडिबल आहे, तुम्ही जो नारळाचं पाणी पिता तो. देन सेकंड टाइप ऑफ अ सिंपल फ्रूट रेफर्ड ॲज अ बेरी. बेरी, these fruit develop from the superior or the inferior ovary. सुपेरियर किंवा इन्फेरियर ओव्हरी पासून बनतात. टोमॅटोमध्ये, ब्रिंजलमध्ये, बनानामध्ये, ग्रेप्समध्ये, गव्हामध्ये बेरी नावाची फ्रुट्स प्रोड्यूस होतात. जसं की या डायग्रामॅटिकली तुम्ही बघू शकता, ही बेरीची डायग्राम आहे. बाहेरची अवेलेबल असणारी एक्झोकार्प विच इज आउटर स्किन. ओके, ही जी दिसते फ्लेशी इंटेरियर मिझोकार्प प्रेझेंट आहे आणि आतमध्ये थॅलॅमसच्या वर, हा थॅलॅमस आहे जो पांढरा दिसतो ना, हा वाला थॅलॅमस आहे आणि या थॅलॅमसच्या वर सीड अवेलेबल आहेत. ओके, सो बेरी टाइपचा फ्रूट आपल्याला इथे दिसतात. ओके, देन अनदर टाइप इट इज रेफर्ड ॲज अ पोम. पोम काय बघा, दीज फ्रूट डेव्हलप फ्रॉम इन्फेरियर गायनोशियम अँड हॅव्हिंग इनलार्ज थॅलॅमस. हा फ्रूट डेव्हलप केला इन्फेरियर ओव्हरी पासून अँड विच हॅवर इनलार्ज थॅलॅमस. थॅलॅमस मोठा आहे. ऍपल मध्ये, पियर मध्ये, दीज आर अ फाल्स फ्रूट. इन दिस फ्रूट इडिबल पार्ट इज अ थॅलॅमस. हे फाल्स फ्रूट आहेत आणि यांच्यामध्ये आपण कंज्युम करतो काय, थॅलॅमस कंज्युम करतो. ओके, हे टिपिकल डायग्राम पोमची दिसते. त्या पोमच्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलात तर ऍक्च्युली दिस इज रेफर्ड ॲज, आपण याला हायपन्थियम म्हटलं जातं, हायपन्थियम. ओके, जिथं कॅलिक्स जशाच तसं प्रेझेंट आहेत, सो इट इज रेफर्ड ॲज अ रेमनंट ऑफ कॅलिक्स. हे कॅलिक्स बाहेर आहे जशाच तसं. आतमध्ये इथं जर तुम्ही बघितलात, कट केलात ऍपलला, तर इथं सीड विदिन ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये सीड प्रेझेंट आहे. आणि दिस इज अ फ्लावर स्टॉक इज रेफर्ड ॲज अ पेडिसल. हा हा फ्लावरचा स्टॉक आहे आणि हा थॅलॅमस इनलार्ज झालाय, म्हणून नंतर म्हणतो ना ऍपलचा आपण थॅलॅमस वाला पार्ट कंज्युम करतो, हा थॅलॅमस वाला पार्ट कंज्युम करतात. तो इट इज अ फाल्स फ्रूट या कॅटेगरीमध्ये येत आहे. ठीक आहे. देन अनदर टाइप ऑफ सिंपल फ्रूट. सिंपल फ्रूटचे अजून टाइप आहेत. सिंपल फ्रूटचा नेक्स्ट टाइप आहे हेस्पेरिडियम. हेस्पेरिडियम, दिस फ्रूट इज अ फाउंड इन अ मेंबर ऑफ रुटायसी फॅमिली. रुटायसी फॅमिली मेंबर मध्ये हेस्पेरिडियम नावाचा फ्रुट्स अवेलेबल दिसतो. हेस्पेरिडियम ऑरेंज मध्ये, लेमन मध्ये हे असा हेस्पेरिडियम टाइपचा फ्रुट्स प्रेझेंट आहे. ओके, मेनी ग्लँड्युलर हेअर्स आर प्रेझेंट ऑन द इनर साइड ऑफ एंडोकार्प. दिस ग्लँड्युलर ज्युसी हेअर आर द एडिबल. आपण तुम्ही जर बघितलात संत्रीमध्ये, मोसंबीमध्ये, लेमन मध्ये आपण काय काय कंज्युम करतो, ऍक्च्युली जे आतमध्ये असणारे ज्युशी हेअर असतात, हे ज्युशी हेअरला कंज्युम करत आहात. सो दीज इडिबल पार्ट तोच आहे. जसं की लेमन मध्ये बघितलं टिपिकार, तर एक स्पेशल टाइप हेस्पेरिडियम मध्ये एक स्पेशल टाइपची कंडिशन प्रेझेंट आहे की या हेस्पेरिडियमच्या इपिकार्प मध्ये ऑइल ग्लँड प्रेझेंट आहेत. ओके, जर आपण लिंबाच्या वरची सालला जर थोडंसं पिचकून बघितलं तर ऑइल बाहेर रिलीज होतं. सो लेदरी रिंट विथ ऑइल ग्लँड इन अ पिट्स, आणि आतमध्ये इथं मिझोकार्प प्रेझेंट आहे. ओके, हा एंडोकार्प आहे आणि हा मिझोकार्प आहे. हे बघा, हा एंडोकार्प आहे जो की फ्लेशी आहे आणि हा वाला मधला पार्ट हा मिझोकार्प आहे. ओके, दिस कार्पल लोक्युल फील्ड विथ ज्युसी फील्ड एअर. हे जे सगळे दिसतात ना, हा ज्युसी फील्ड एअर आहे आणि आतमध्ये इथं सीड आहे आणि बाहेरची ही एक्झोकार्प आहे. ओके, ज्याच्यावर काय प्रेझेंट आहे, दीज आर रेफर्ड ॲज द ऑइल ग्लँड्स. अशी कंडिशन आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे. देन अनदर टाइप ऑफ फ्रूट इज रेफर्ड ॲज अ बालुस्टा. सिंपल फ्रूटचा टाइप आहे बालुस्टा. बालुस्टा, दीज फ्रूट डेव्हलप फ्रॉम द इन्फेरियर ओव्हरी. हे असे फ्रूट आहेत जे की इन्फेरियर ओव्हरी पासून डेव्हलप केलेत, यांना आपण बालुस्टा म्हणतो.
कॅलिक्स इज अ पर्सिस्टंट विच इज अरेंज इन द फॉर्म ऑफ अ क्राउन. जसाच तसं कॅलिक्स प्रेझेंट असतो आणि इन द फॉर्म ऑफ अ क्राऊनच्या फॉर्म मध्ये हे कॅलिक्स दिसतं. बघा, टेस्ट ऑफ अ सीड इज अ फ्लेशी अँड ज्युशी. जो ऍक्च्युअली बालुस्टामध्ये म्हणजे पोम ग्रॅनेटमध्ये आपण सीड कंझ्युम करतो, फ्लेशी सीड. त्यामध्ये सीडमध्ये पण मेनली म्हटलं तर सीडचा टेस्टा पार्ट कंझ्युम करतो. सो टेस्टा इज अ इडिबल पार्ट या केसमध्ये बघू शकतो. जसं की पोम ग्रॅनेट, प्युनिका ग्रॅनेटम, ज्याला आपण डाळिंब म्हणतो, हा आपण कंझ्युम करतो. ओके, डायग्रामॅटिकली जर याला पण बघायचं झालं तर आपण बघू शकतो. हे घ्या, ही बालुस्टा आहे पोम ग्रॅनेट, ज्यामध्ये ही सीड्स आपण कंझ्युम करत आहेत. ऍक्च्युअली एका मोठ्या थॅलॅमसवर ही सीडची अरेंजमेंट आपल्याला इथं दिसत आहे. ठीक आहे ना. देन हे झाले सिंपल फ्लेशी फ्रूट. दुसरा टाईप आहे सिंपल ड्राय फ्रूट. सिंपल ड्राय फ्रूट मध्ये पेरिकार्प इज नॉट fruit wall or the pericarp. Simple dry fruit is not differentiated into the epicarp, mesocarp and endocarp. याच्यामध्ये डिफरन्शिएटेड झाले नाहीत कारण यांच्याकडे वॉटर कंटेंट कमी आहे. तर हे म्हणून तर आपण ड्रायफ्रूट बॉटनीच्या सेन्समध्ये काजू बदाम नाहीत. ड्रायफ्रूट म्हणजे बॉटनीच्या सेन्समध्ये ज्वार, गहू, ओके, बाजरा, ओके, मेज, हे आहेत ड्रायफ्रूट. त्यामुळे ड्रायफ्रूट म्हणजे ते दिमागामध्ये आणू नका की काजू बदाम आहेत. कळतंय? सो सिंपल ड्रायफ्रूट कॅन बी डिवायडेड इंटू द फॉलोइंग 3 ग्रुप्स. 3 ग्रुपमध्ये डिवाइड केला. एक इंडेहेसेंट फ्रूट, दुसरा आहे डेहेसेंट फ्रूट आणि तिसरा आहे सिझोकार्पिक फ्रूट. तर यांच्या नावातच आहे इंडेहेसेंट म्हणजे आफ्टर रॅपनिंग ऑफ फ्रूट, जे की ब्रेक करत नाही, रप्चर करत नाही, त्यांना म्हणायचं इंडेहेसेंट. आफ्टर मॅच्युरेशन फ्रूट वॉल रप्चर करायला लागतं, रेफर्ड ॲज अ डेहेसेंट फ्रूट. आणि सिझोकार्पिक फ्रूट मध्ये 1 or 2 सेगमेंट सीडेड मध्ये हा 1 to 2 सीडेड मध्ये फ्रूट बेक होतं, दॅट इज रेफर्ड ॲज अ सिझोकार्पिक. सो इंडेसेंट फ्रूट, दीज फ्रूट डू नॉट डेहेसेन्स और द रप्चर. हे फ्रूट रप्चर होत नाही किंवा डेहेसेन्स होत. दीज सिंपल ड्राय फ्रूट आर जनरली ऑफ स्मॉल साइज अँड सिंगल सीडेड. स्मॉल साईजचा सिंगल सीडेड. कोण कोण आहे त्याचे एक्झाम्पल? कॅप्सेला आहे, ज्यामध्ये एक्झाम्पल येतं कंपोजिटी फॅमिली सनफ्लावर मॅरीगोल्ड मध्ये. दुसरा एक्झाम्पल आहे कॅरिओप्सिस. कॅरिओप्सिस मध्ये व्हीट मेज एक्झाम्पल येतं. तिसरा एक्झाम्पल आहे अॅकनी मध्ये एक्झाम्पल मिराबिलस येतं. आणि चौथा एक्झाम्पल आहे नट, आणि नट मध्ये एक्झाम्पल येतं कॅशो और लिची. तुम्हाला थोडंसं एक्झाम्पल लक्षात ठेवावं लागेल. इंडेसेंट फ्रूटचे 4 एक्झाम्पल. इंडेसेंट फ्रूट म्हणजेच काय, तर जे फ्रूट आफ्टर मॅच्युरेशन फ्रूटवाल्यांची रप्चर होत नाही. ओके, कॅप्सेला, कॅरोप्सिस, अॅकनी आणि नट. कॅप्सेलाचा एक्झाम्पल सनफ्लावर मॅरीगोल्ड, कॅरोप्सिसचा व्हीट मेज, अॅकनीचा मिराबिलस आणि नटचा कॅशो आणि लिची. इंडिसेंट फ्रूट मध्ये पेरिक्रॉप ऑफ दिस फ्रूट गेट रप्चर आफ्टर रॅपनिंग अँड सीड ऑफ आर डिस्पर्स आउटसाइड. ओके, पेरिकार्प या फ्रूटचा रप्चर होतो रॅपनिंग झाल्यावर आणि सीड डिस्पर्स करतात आउटसाइड. दीज फ्रूट आर द फॉलोइंग टाइप्स. ओके, याचे लेग्युम्स किंवा पॉड. याचे एक्झाम्पल पी, बीन, ग्राम मध्ये दिसतं. सिलिकुआ मध्ये मस्टार्ड एक्झाम्पल येतं. देन सिलिकुला मध्ये एक्झाम्पल कॅप्सेला येतं. देन कॅप्सूल मध्ये एक्झाम्पल पॅपेवर, दॅट इज पॉपी, ओपियम प्लांट, कॉटम गॉसिपम, धतुरा, लेडी फिंगर आणि ऑनियन असे एक्झाम्पल आपल्याला यामध्ये दिसतात. मला एक गोष्ट लक्षात ठेवायचं बघा, इथं जर बघितलं तुम्ही कॅरिओप्सिस, ओके, ठीक आहे. इथं जर बघितलं तुम्ही हे कॅप्सेला आणि हे कॅप्सेला वेगळं आहे बरं का. हे कॅप्सेलाची स्पेलिंग आणि या कॅप्सेलाच्या स्पेलिंग मध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊ नका. सिझोकार्पिक फ्रूट कोणाला म्हणायचं? आफ्टर रॅपनिंग दे ब्रेक, स्प्लिट अँड डिवायडेड इंटू मेरिकार्प अँड आफ्टर डिस्ट्रक्शन ऑफ पेरिकार्प सीड कम्स आउट. ओके, 1 ते 2 1 to 2 सेगमेंट मध्ये हे सीड्स बाहेर येतात. ओके, अशांना आपण विच इज रेफर्ड ॲज अ सिझोकार्पिक फ्रूट म्हणतो. एक्झाम्पल इच मेरिकार्प कंटेन 1 or 2 सीड्स. 1 किंवा 2 आहेत, युजली 1 सीड्स आहेत. एक्झाम्पल लोमेंटम, ओके, अॅकेशियामध्ये, रिमोकार्प, कॉरिएंडर,
कमिनकम जिरा ज्याला म्हणतो रेगमा ज्याचं एक्झाम्पल कॅस्टर आहे, आणि दुसरा कार्सुरुलस कार्सेरुलस ओसिमम साल्वियामध्ये. ओके, लोमेंटियमचं एक्झाम्पल अकेशिया, क्रिमोकार्पचं एक्झाम्पल कॉरिएंडर कमिनकम सीड दॅट इज जिरा, रेगमा कास्टर आणि कार्सरुलस ओसिमम साल्विया हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो दे आर 3 टाइप्स ऑफ फ्रूट. आपण एक क्लासमध्ये पण डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. देन सीड आफ्टर द फ्रूट, अनदर इम्पॉर्टंट स्ट्रक्चर रेफर्ड ॲज अ सीड. ओके, जसं ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल्स आहेत, आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी फ्रूटमध्ये आणि ओव्ह्यूल सीडमध्ये कन्वर्ट होतात. देन तसं ओव्हरी फ्रूटमध्ये कन्वर्ट झाली तर सीड फ्रूटच्या मध्ये सीड दिसते. द ओव्ह्यूल्स आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलप इनटू द सीड्स. सीड इज मेड अप ऑफ अ सीड कोट अँड द एम्ब्रिओ. सीड कोट आणि एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होत आहेत. द एम्ब्रिओ इज मेड अप ऑफ एन एम्ब्रॉयनल ॲक्सिस विथ एन रॅडिकल अँड पल्म्यूल and one as in a wheat, maize or two cotyledon as in a gram and wheat. जनरली डायकॉट प्लांट मध्ये 2 कॉटिलिडॉन असतात आणि मोनोकॉट प्लांट मध्ये एक टाईपचा कॉटिलिडॉन अवेलेबल जसं की व्हीट मेज मध्ये. आणि कुठलाही एम्ब्रिओकडे एक एम्ब्रायनल ॲक्सिस असते आणि एक रॅडिकल आणि दुसरं त्याच्याकडे पल्म्यूल प्रेझेंट आहे. स्ट्रक्चर ऑफ अ डायकॉट सीड. डायकॉट सीड मध्ये बघितला तर आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ अ सीड इज द सीड कोट. सगळ्यात बाहेर सीड कोट आहे. The seed has a 2 layer. One is outer is called as a testa. Okay, outer layer ला आपण टेस्टा म्हणलात and inner layer is referred as a tegma. The hilum is a scar on the seed coat through which the developing seed were attached to the fruit. हायलम एक स्कार, एक खाच आहे जे की सीड कोटच्या वर आहे. डेव्हलपिंग सीड हे स्कार सोबत म्हणजे फ्रूट सोबत हे स्कार अटॅच केलेलं दिसतं. अबो द हायलम इज अ स्मॉल पोर ओपन इज कॉल्ड एज अ मायक्रोपाइल. ओके, हायलमच्या वर एक छोटं स्ट्रक्चर आहे दॅट रेफर्ड एज अ मायक्रोपाइल. Within the seed coat is the embryo consisting of an embryonal axis and the two cotyledons. Okay, seed coatच्या आतमध्ये एम्ब्रिओ प्रेझेंट आहे आणि ह्या एम्ब्रिओकडे एम्ब्रियोनल ॲक्सिस आणि 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट. ओके, देन कॉटिलिडॉन आर ऑफ्टन फ्लेशी अँड फुल ऑफ रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट आहे. ॲट द टू एंड ऑफ एम्ब्रियोनल ॲक्सिस द रॅडिकल अँड पल्म्यूल आर द प्रेझेंट. ओके, दोन एंडला, एक वरच्या एंडला पल्म्यूल आणि खालच्या एंडला रॅडिकल इथं प्रेझेंट आहे. काही सीडमध्ये जसं कॅस्टर आहे, अँजिओस्पर्म आहे, सॉरी कॅस्टर आणि काही सीडमध्ये कॅस्टर एंडोस्पर्म फॉर्म इज अ रिझल्ट ऑफ अ डबल फर्टिलायझेशन इन द स्टोरेजिंग टिश्यू इज कॉल्ड एज एंडोस्पर्मिक सीड. ओके, काही मध्ये डबल फर्टिलायझेशन मध्ये बनतं. ओके, डबल फर्टिलायझेशनचा रिझल्ट कोण आहे तर एंडोस्पर्म. इन प्लांट सच एज बीन, ग्राम, पीन यामध्ये एंडोस्पर्म इज नॉट प्रेझेंट. मॅच्युअर सीड आर सच कॉल्ड एज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणून त्याला ओळखलं जातं. जसं की इथं बघा डायग्रामॅटिकली आपण बघू शकतो. हा डायकॉट सीड आहे, याच्या वर सीड कोट आहे, इथं हायलम आहे आणि हा वर स्कार प्रेझेंट आहे. ओके, आणि हा मायक्रोपाइल आहे जो की स्मॉल पोर दिसतो. आणि एका पर्टिक्युलर एम्ब्रिओला एका सीड मध्ये बघितला तर हे एम्ब्रॉयनल ॲक्सिस दिसतं. ही एम्ब्रॉयनल ॲक्सिस आहे. खाली रॅडिकल आहे, इथून रूट सिस्टम ग्रो करतं. ही पल्म्यूल आहे, इथून शूट सिस्टम करतं आणि 2 फ्लेशी कॉटिलिडॉन आहेत ज्यांच्याकडे फुल ऑफ रिझर्व फूड मटेरियल प्रेझेंट आहे. देन स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट सीड. Generally, monocot seed are endosperm, but some are in orchid are non-endospermic condition दिसते. In the seed of a cereal such as maize, the seed coat is membranous and generally fused with the fruit wall. फ्रूट वॉल सोबत फ्यूज केलेलं दिसतं कारण यांचा फ्रूट वॉल आणि पेरिकार्प ओळखू शकत नाही. द एंडोस्पर्म हा बल्की आहे कारण जसाच तसा प्रेझेंट आहे. अँड स्टोरेज ऑफ अ फ्रूट. आउटर कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट द एम्ब्रिओ बाय प्रोटीनेस लेअर कॉल्ड एज एलिरॉन लेअर. ओके, नीट 2025 मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. इज कॉल्ड एज अ एलिरॉन लेअर म्हणून ओळखलं जातं. द एम्ब्रिओ इज स्मॉल अँड सिच्युएटेड इन अ ग्रू ॲट वन एंड ऑफ द एंडोस्पर्म. ओके, एम्ब्रिओ स्मॉल आहे आणि एका एंडला अवेलेबल झालेला दिसतो. सो इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज शिल शेप कॉटिलिडॉन नोन एज अ स्कटुलम अँड शॉर्ट ॲक्सिस विथ पल्म्यूल अँड अ रॅडिकल. इथं तुम्ही बघू शकता. द पल्म्यूल अँड रॅडिकल आर एनक्लोज इन अ शीथ विच इज आर कोलप्टाइल अँड कोलिओरायझा रिस्पेक्टिव्हली. या डायग्राम मध्ये सगळं थेरी एक्सप्लेन केलेली आहे. एकदा बघा. हा टिपिकल स्ट्रक्चर ऑफ अ मोनोकॉटिलिडॉन सीड दिसतं. या मोनोकॉटिलिडॉन सीड मध्ये जर तुम्ही बघितलात तर या सीड मध्ये हा एलिरॉन लेअर
हे एंडोस्पर्म आहे, लार्जली इथं अवेलेबल आहे. आणि ह्या एंडोस्पर्मला एक लेअर सेपरेट करत झाली. दिस लेअर इज रेफर्ड ॲज द अलिरॉन लेअर. ओके, आणि हे एंडोस्पर्म आहे. पुढे अलिरॉन लेअरची प्लॉइडी विचारलं तर काय सांगाल? अलिरॉन लेअरची प्लॉइडी काय आहे? अलिरॉन लेअरची प्लॉइडी 3N. ओके, एंडोस्पर्मची प्लॉइडी, हिची सुद्धा प्लॉइडी 3N प्लॉइडी दिसते. एका एंडला तुम्हाला अवेलेबल दिसत आहे कोण? हा एम्ब्रिओ. की हे सिंगल लार्ज शील्ड शेप कॉटिलिडॉन रेफर्ड ॲज अ स्कॅपुलम. ओके, आणि या पल्म्यूलला कव्हर करत एक कव्हर आहे, दॅट इज रेफर्ड ॲज अ कोलप्टाईल. तसं रॅडिकलला पण कव्हर करत एक कव्हरिंग आहे, इट इज रेफर्ड ॲज अ कोलिओरायझा. ओके, हे महत्वाचं आहे. पल्म्यूलला कव्हर करणारी कोलप्टाईल आहे, तर रॅडिकलला कव्हर करणारी कोलिओरायझा अशी दिसत आहे. तर एका टिपिकल मोनोकॉट सीडमध्ये अशी कंडिशन आपल्याला अवेलेबल दिसत आहे. ओके, देन यानंतर फॅमिली इंट्रोडक्शन उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करू. थँक्यू डिअर स्टुडंट. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रापर्यंत. थँक्यू.